दाखवून दिली की मराठी माणसाचं अस्तित्व काय आहे, मराठी माणसाची ओळख काय आहे, ही ओळख वारंवार दाखवून द्यावी लागेल. तुमचं जे स्वराज्य आहे ना ते सुराज्य होऊ शकतं. तुमचं स्वराज्य नुसतं स्वातंत्र्य मिळाले स्वराज्य होत नाही. ते त्याच्याकरता हे शासन स्थानिक माणसाकरता तुमच्या भूमिका कार्यरत झालं पाहिजे. आपलं शासन हे पूर्णपणे परप्रांतीयांकरता पायघड्या घालून आपल्यावरती तिसऱ्या भाषेत सक्ती करत आहे. आता काही काम मिळालं की पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीने लादत आहे. या सक्तीकरता आमचा हा विरोध आहे. आज ज्या प्रकारे आमची गळचेपी करण्यात आली, कालपासून कार्यकर्त्यांना नोटिसेस पाठवल्या, रात्री सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली. सकाळी जे 10 वाजता इच्छित स्थळी पोहोचलेले कार्यकर्ते होते, मराठी माणूस होता, सामान्य माणूस होता, त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. जेवढं तुम्ही दडपशे कराल तेवढी मराठी जनता, मराठी माणूस उचलून पुन्हा नव्या ताकदीने उभा राहील. हा मराठी माणसाचा लढाऊ स्वभाव आहे. हा मराठी माणसाचा मराठी बाणा आहे. आज जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती, जेव्हा मोगल काळात आणि तुर्कांच्या काळामध्ये जेव्हा दडपशाही झाली, अतिक्रमण झालं, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाने डोकं वर काढलेलं आहे. आणि मराठी माणूस काय असतो हे थेट पेशावरपर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि बंगालच्या सीमेपर्यंत हे काल परवा आलेले तुमचे छुट भैये परप्रांतीय आम्हाला सांगतायत म्हणावं हे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी लाल घोटेपणा करत असतील, पण यापुढे खपून देता जाणार नाही. आमच्यापैकीच काही लोकांना वाटत असेल की मीरा भाईंदर मध्ये पाय ठेवल्यावरती आपण हिंदी भाषी प्रदेशात आलो असं वाटतं. अशा या आमच्याच प्रतिनिधीचा मी इथे निषेध करतो. हे मराठी शहर आहे, हे मराठी राज्य आहे आणि इथे मराठीच ऐकू येणार. कोणाची मावशी जर हिंदी भाषिक असेल तर त्याने वेळीच स्वतःच्या विचारांना आवर घातला पाहिजे. हे तुम्ही अशी वाक्य पसरवून परप्रांतीयांना चिथावणी देत आहात, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. अशा या प्रत्येक राजकीय नेत्याला, लोकप्रतिनिधींना मी आज आवाहन करतो की यापुढे तुम्ही मराठी भाषिकांचे नेतृत्व करता आहात, मराठी भाषिकांचे प्रतिनिधी आहात. कमीत कमी तुमचं आडनाव, तुमच्या वडिलांचं आडनाव, तुमच्या आजोबाचं आडनाव याची तरी लाज बाळगा आणि मराठी माणसाकरता त्याच्यावर तुम्ही काम कराल असं मी सांगतो. बोलणारे खूप जास्त आहेत, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. आपण हे जे कार्यक्रम आहे हा 5 मिनिटात आवरता घ्यायचा आहे. सर्वेश्वर इथे आलेले आहेत, त्याला मी विनंती करतो की त्याने 2 शब्द तातडीने आठवावे. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, मारवाड्यांची ना गुजरातांची राजधानी मराठमोळ्यांची, कोळ्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची, हरी मुंबई आगरी कोळ्यांची. काय माऊलीचा या ठिकाणी माजी खासदार राजेंद्र विचारे साहेब, तसेच मनसेचे संदीप राणे, अभिजित पानसे, काँग्रेसचे प्रमोद दादा सावंत, तसेच प्रभाकर म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे तारे पाटील साहेब जिथे असतील त्यांनी यावं. अजय जया हे ठाण्यावरून आलेले आहेत. या मराठी अजय जया हे स्वतः एक मातृभाषा त्यांची तामिळ आहे, परंतु जन्माने आणि कर्माने मराठी आहेत. टाळा वाजवा. लोकांना मराठी येते आज आपण एकत्र आहोत. हिंदी भाषेत मोर्चा निघालेला आहे. मराठीची गळचेपी जी केली जाते त्या विरोधातला हा मोर्चा असल्याचं कळत आहे. परप्रांतीयांनी इथे यावं, त्यांनी इथे येऊन आपली रोजीरोटी कमवावी, उपजीविका भागवावी. मात्र मराठीचा विरोध का, असा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. बायका पोरांकडे पोलीस पाठवले, रात्रभर यांना जागा ठेवलं, आंघोळ्या नाही, पाणी नाही, जेवण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील अशी परिस्थिती या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये झाली नाही. परंतु
विरोधाने मराठी माणसावर केलेली आहे ते मी भोगलोय. 2 तासांनी आलो मी, 2 तासांनी मोर्चामध्ये. आणि ही दडपशाही का, असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विचारायचं आहे. ही माझ्या मराठी राज्यामध्ये, छत्रपतींच्या राज्यामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये, या महापुरुषांच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये माझ्या मराठी माणसाला तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये, हे काय चाललंय का? तर नेमकं काय चालू आहे मराठीच्या या भूमीमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि म्हणून संतापही व्यक्त होताना दिसतोय. ही दृश्य तेव्हाची आहे जेव्हा मंत्री प्रताप सरनाईकांना या मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला होता. खरं तर मराठी जनांना पाठिंबा देण्यासाठी ते आले होते, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी ते आले होते. मात्र काही मिनिटांचाच कालावधी, 5 ते 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये त्यांना या मोर्चातून माघार घ्यावी लागली होती. आणि याचं कारण ठरलं होतं त्यांचंच एक वक्तव्य जे काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की ठाण्यात मी मराठी बोलतो, मात्र जेव्हा मीरा भाईंदरमध्ये मी जातो तेव्हा मला हिंदी बोलावंसं वाटतं. आणि त्यांचंच हे वक्तव्य त्यांना आज बोललं जेव्हा ते मराठी माणसाच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आले. तेव्हा प्रचंड आक्रोश झाला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. सरनाईक गो बॅक, तुम्ही परत जा, अशा घोषणाबाजी ऐकायला मिळाल्या. जय गुजरातची घोषणा ऐकायला मिळाली. खरं तर त्यांच्या नेत्यांच्या विरोधातला तो आक्रोश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वक्तव्य केलं होतं, जय गुजरातची घोषणा दिली होती, त्या विरोधातला संताप जो आहे तो देखील त्यालाही सामोरं प्रताप सरनाईकांना जावं लागलं. 50 खोके एकदम ओके अशी ही घोषणा देण्यात आली होती. एकंदरीतच हा सगळा संताप एकवटून आला आणि त्यामुळे त्यांच्या दिशेनं काहींनी बाटली देखील भिरकावली होती. म्हणून अखेर त्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना या मोर्चातून माघार घ्यावी लागली. पोलिसांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले आणि ते मोर्चातून निघून गेले होते. सरनाईकांना काही मिनिटांतच या मोर्चातून माघार जावं लागलं होतं. इतका संताप या मराठी जनांचा आपण पाहायला मिळाला. मीरा भाईंदरची दृश्य आपण पाहतोय. सकाळपासून मीरा भाईंदरमधील वातावरण तापलेलं आहे. मराठी जन एक साथ रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि प्रत्येकाची एकच घोषणा आहे की मराठीची गळचेपी सहन केली जाणार नाही. तर मी माझ्या पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही. मी मराठीत जर बोललो नाही तर पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही. जर महाराष्ट्रावर परप्रांतीयांनी आक्रमण केलं, राज्य गिळलं, तर त्याला सर्वस्वी मी स्वतः जबाबदार राहील. म्हणून आजपासून घरी, दारी, सर्वांशी, माध्यमांशी, ऑफिसमध्ये, रेल्वे स्थानकावर, टपाल कार्यालयात, भाजी मार्केटमध्ये सर्वत्र मराठीच बोलेन. जय महाराष्ट्र, जय मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हर हर. धन्यवाद. मी पुन्हा एकदा विनंती करतो. पासूनच मीरा रोडमध्ये मराठी भाषिक एकत्र झालेले आहेत. मराठी भाषिकांनी एकत्र मोर्चा काढलेला आहे. मराठी हा विषय केंद्रस्थानी धरूनच हा मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि म्हणूनच आंदोलन झालं आणि त्यानंतर आता या मोर्चाला परवानगी दिलेली आहे. मीरा रोड मधला हा लाईव्ह मोर्चा आहे. ही आपण आत्ताची दृश्य पाहू शकतोय. मराठीच्या अस्मितेसाठी गरजतो मराठी नावाने हा मोर्चा निघालेला आहे. मराठीच्या नावावर हा मोर्चा निघालाय. मीरा रोडमध्ये दृश्य आहेत. मुंबईच्या उपनगरामधली ही दृश्य आहेत. मुंबईच्या उपनगरामधला मराठी माणूस या निमित्ताने एकवटलेला पाहायला मिळतोय. सगळा मराठी जनसागर भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे. मराठीच्या अस्मितेसाठी हा सगळा जनसागर लोटलेला आहे. मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांनी केवळ मनसे नाही तर पक्षविरहित हा मोर्चा असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जणांच्या प्रतिक्रिया होत्या की आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही, पण आम्ही मराठी बोलतो आणि म्हणूनच मराठी लोकांचा
या ठिकाणी आता संदीप देशपांडे दाखल झालेले आहेत. जनभावना जर त्यांना कळली असती तर त्यांनी असं विधान केलं नसतं. या सगळ्यावरती पोलिसांनी प्रताप सरनाईकांना या ठिकाणावर पळवून लावलाय कुठल्या बाजूला जायचं आम्ही चाललोय त्या दिशेने. प्रताप सरनाईक यांना लोकांनी या ठिकाणावर प्रोटेस्ट आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तिकडे खूप मोठ्या संख्येने मराठी माणूस एकवटलेला आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा आम्ही चाललेलो आहोत. पण पाहतोय की आता या ठिकाणी संदीप देशपांडे सुद्धा दाखल झालेले आहेत. खरं तर आज सकाळपासून उधळलेल्या मोर्चानंतर आता दुपारी संदीप देशपांडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मनसेने सकाळी भूमिका घेतली होती की मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, तरी सुद्धा परवानगी नाकारली होती. ती आता दिलेली आहे आणि आता या ठिकाणी संदीप देशपांडे मनसेचे वरिष्ठ नेते दाखल झालेले आहेत. अनेक मराठी लोक या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत आणि मराठी हा विषय केंद्रस्थानी घेऊन त्यांनी मोर्चा काढलेला आहे. प्रशासनाविरोधात काही दिवसांविरोध पकडले गेले होते. तरी सुद्धा या ठिकाणी आज सर्व मराठी भाषिक आणि इतर पक्षातली लोक, मग ते मनसे असेल, शिवसेना असेल, आज सर्व पक्षातली लोक आहेत. इथे RPIचे पण या ठिकाणी लोक होती आणि सर्व जाती धर्मातले आहेत. आमचे हे भाई आहेत. त्यामुळे आज लक्षात ठेवा, जिथे जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहणार. ही काय, ही महाराष्ट्र भूमी यांच्या बापाची नाही आहे. ही महाराष्ट्र भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार, त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य आणलं आणि हे हिंदवी स्वराज्य घालवण्याचं काम हे लोक करतायत. मराठीसाठी आज मोर्चा काढावा लागला. मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे मंत्री आशिष शेलार दहशतवाद्यांशी करतात. इथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता मोर्चाचा हेतू योग्य नाही असं म्हणतात. हेतूवर थेट संशय व्यक्त करतात. इथे सुद्धा लोक आली आहेत ना. महाराष्ट्राचं गीत चालू आहे, इथं कुठलं पाकिस्तानचं गीत नाही चालू आहे. ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं गीत त्या ठिकाणी चालू आहे. काय तुम्हाला त्रास काय? फक्त तुम्हाला मराठी माणूस एकत्र झाला की तुम्हाला त्रास होतो. ह्याच्या पुढे मराठी माणसांची एकी अशीच राहणार आहे. कुठला पक्ष नाही, कुठला काही नाही, सर्व मराठी म्हणून आणि जे कोण आमच्याबरोबर येतील त्यांच्या बरोबर आम्ही राहणार आहोत. प्रताप सरनाईक आज आले होते, मात्र त्यांना पुन्हा परत जावं लागलं. मला वाटतं पळलं नाही तर चपलेनी मारायला पाहिजे होतं. कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत, लाज वाटायला पाहिजे. पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा, पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरे जातात. चपलेनी मारला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा. सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन, त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे. या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला? जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते. मी या ठिकाणी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो. फडणवीसांनी सकाळी सांगितलं की मोर्चाचा मार्ग योग्य निवडला नाही, त्यामुळे परवानगी दिली नाही. आता म्हणतात की आम्ही पोलिसांवर कारवाई करू. अहो साहेब, पोलिसांवरती दोष देण्याचा काय उपयोग नाही, समजला?
पोलीस लोक यांचा दोष देऊन या ठिकाणी आपण बघतोय की सध्या ज्या पद्धतीने प्रताप सरनाईक असतील, प्रताप सरनाईक आले ते पुन्हा गेले, मात्र त्यांना चपलेने मारायला पाहिजे होतं, राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका या ठिकाणी राजन विचार यांनी घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गिरीश कांबळे, सामटे, मेरा भाईंदर. हॅलो संदीप नाईक कॅमेरा मागे हो. आपण पाहू शकतो विजापूरमध्ये पुन्हा एकदा सकाळपासून जनसागर लोटलेला आहे. मराठी या नावाने हा मोर्चा निघालेला आहे. खरं तर काही काळापूर्वी सकाळपर्यंत या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चाचं ठिकाण योग्य नाही हे कारण देत ही परवानगी नाकारली होती. मात्र आता इतक्या झूम करून घ्या ना तुम्ही आता. हो हो. महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर जर भोट उचलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात मराठी बोलावी लागेल. आज ज्या पद्धतीची दडपशाही या सरकारने आपल्यावरती केली आहे आणि त्या दडपशाहीच्या विरोधात आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, हजारोंच्या संख्येने जमलात, याच्या पुढे सरकारला झुकावं. आणि म्हणून आम्ही सरकारला काय विनंती करत होते की आम्हाला मोर्चा काढण्याची परवानगी द्या, आम्ही शांततेत मोर्चा काढू. पण पोलीस अडवणूक करत होते, मोर्चाला परवानगी देत नव्हते. अखेर हा मोर्चा निघाला, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठीचा मराठीचा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा मराठीचा छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अरे मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, 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 मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला.
मराठी शिका तुम्ही मराठी शिका हर 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 महादेव आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर शौर्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता उत्सव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की यानंतर माजी खासदार राजन विचारे साहेब आपले शब्द 2 मिनिटात मांडतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला. आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही. आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला नक्कीच त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे. आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत. फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं. आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले.
या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत. परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशी घोषणा करण्यात येते की एक 10 मिनिटांमध्ये सन्माननीय अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येत आहेत. मी सर्व मराठी बांधवांना मी मनापासून धन्यवाद मानतो. अशीच एकजूट ठेवा. मला मागाशी एक पत्रकाराने प्रश्न विचारला की याच्या पुढचा स्टेप काय आहे. पहिला याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या शेपटीवर पाय दिला तर पुरा महाराष्ट्र पेटेल आणि जे पाणी कमी पडेल सूर्या डॅमचं पाणी पडेल तर त्यांना मी सांगितलं. लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. मला कळकळीची विनंती आहे. आमदार असतील, खासदार असतील, या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे जे 6 महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून काय पाणी कोणाला आलेलं नाहीये. त्यामुळे रस्त्याची विटामणा होते. रस्त्याची हालत खराब आहे. त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये डोकं घाला. मीरा भाईंदरच्या जनतेची आपण टॅक्स घेतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत, काम करत नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. लक्षात घ्या. त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा. तर मला या आमदार खासदारांना कळकळीची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वावा करू. पण असे कुठे जाती तेढ निर्माण करत असाल तर आम्ही तसंच्या तसं उत्तर पण देऊ. हे पण तुमच्या या क्षणी सांगतो. मराठी एकजुटीचा जय भवानी. जय भवानी, जय भवानी. अरे काय काय दिलं आम्ही तुम्हाला. आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घर बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये, त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही. हा कुठला न्याय आहे. जमिनी आमच्या. प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे. अरे ते नाव असता येत नाही, ती कोणा माहित सुद्धा नाही. पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव आहे जमिनीच्या काही चौकाला दिले गेले नाही. का दिले गेले नाही. आपण शांत आहोत. मराठी म्हणून शांत म्हणून हे सगळं होत आहे. तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही. काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे. सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर. आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रेज केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं. लगेच त्यांनी सगळ्या त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये लावला, बिल्डिंग बनवली. ती ऑर्डर लगेच एसडीओला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला. तो टीडीआर उचलला कुठे गेला. तो टीडीआर का परत मिळाला का. आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही. हे टीडीआर घोटाळे करणार आहेत. अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली. चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली. तुम्ही कनेक्ट गेला असाल कधी. महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे. चेन्नईला जमीन गेल्या, चेन्नईला जर गेला ना जमीन, तिथे रोड काढला. रोड आदिवासी जमीन आहे, ती रोड काढला. त्या रोडचा टीडीआर उचलला. त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयांमध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत. मीरा भाईंदरच्या जनतेचे काही घेणं नाही. म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल. उद्यावर जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या नोकऱ्याच कराव्या लागतील. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या. मराठी माणसावरला अन्याय हे शहर, त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत. या गोष्टीची मी ग्वाही देतो. आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू.
मराठी बांधवांना परत एक विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा मराठी माणसावर अन्याय होईल, त्या ठिकाणी 100% तुमच्यासाठी. तर माझ्या तमाम मराठी बांधव भगिनींनो, माझी विनंती आपल्याला या मीराबाईंच्या शहराला, या शहरातल्या मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीनं राहावं लागेल, एकत्र राहून काम करावं. कुठल्याही मराठी माणसानं आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसाला अन्याय केलेला नाही. त्यांनीच आमच्या पोरी पळवून दिल्या, त्यांनीच आमच्या जमिनी अडप केल्या. एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला पोटात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय. तर एवढं बोलून मग 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सर्वजण एकत्र राहाल, असंच एकजूट राहाल अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. यानंतर शिवसेनेचे नेते विनोद गोसाळकर साहेब आपला मनोगत व्यक्त करतात. आक्रंदतोय, आक्रोश करतोय, रस्त्यावर उतरले. कुठेतरी त्याला असं वाटतंय, कुठेतरी त्याला जाणीव होते की महाराष्ट्राच्या हृदयात मराठी माणसावर अन्याय होतोय. अशी जाणीव झाल्यानं आज मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आणि आम्हाला न्याय द्या म्हणत तो आक्रोश करतोय. एकत्र मोर्चा काढले. आणि माझ्या समोर असलेला प्रचंड समूहामध्ये मी पाहतोय की सर्व धर्मीय या मराठीला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व या मीराबाईंदरतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, अविनाश जाधव यांचं थोड्याच वेळा इथं आगमन होणार आहे. परंतु आज मी सर्व मराठी माणसांना धन्यवाद देतो. रात्रीपासून पोलिसांची दडपशाही चाललेली आहे. विषय होता मराठीचा सन्मान करणारा निघणारा मोर्चा किंवा विजयी असेल. ज्यावेळेला जी.आर. विचारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनाला तो जी.आर. मागे घ्यावा लागला, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मराठी माणसांचा एकीचा विषय झालेला होता. सकाळी या शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य पाहिलं मी चॅनलवर. मराठी माणसाबद्दल संशय घेणारे, मराठी माणूस आम्ही नागरिक आणि आपण आमच्या मोर्चावरती संशय घेता आणि अशा प्रकारचे वक्तव्य केले. नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्यावर कुणी मदत केली होती? मातोश्रीने केली होती, हे तुम्ही पहिल्यांदा आठवा. या शहरामध्ये तुम्ही महापौर झालात, अपक्ष म्हणून निवडून आला होता. या शहरामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला होतात आणि त्यावेळेला माननीय उद्धवजींना सांगून आम्ही आमची मतं आणि आप्पा वसईवाले विरारवाले यांची मतं बहुजन पक्षाची आम्ही जेव्हा तुम्हाला महापौर बसवलं होतं. तर आता लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून तुम्हाला याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आम्ही नरेंद्र आणि इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी एकजुटीचा, मीराभाईंदर आमच्या हक्काचं, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, मराठी एकजुटीचा, मराठी एकजुटीचा.
प्रसंग घडला. या मोर्चामध्ये मराठी माणसाकडे त्यावेळेला मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता, इथे येऊन दादागिरी नाही करायची 2000 महिल्यावरनं येऊन. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार, आमचा मराठी माणूस ठरवणार. इथे वेळ धंदा करायला आलात ना, गपचूप धंदा करा. इथल्या राजकारणात ट्यावट्याव करू नका. नरेश नाही शिकवायचं आम्हाला. चट्टीत राहायचं. शिकवायचं. महाराष्ट्रात मराठीचा असलाच पाहिजे. आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही, आम्हाला आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसांनी त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माज करायचा, इथे माज आमचाच चालणार. त्यामुळे बाकी सगळ्यांनी छट्टीत राहायचं. हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्याच वेळात तिथे अविनाश जाधवांचं आगमन होत आहे. काय चूक केलेली आमच्या अविनाशनी? मोर्चा काढणार, त्यांना मोर्चा काढायला दिला. सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते. आणि मग जर हे सगळं होतं, त्यांना मोर्चा काढायला दिला. बरं, त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अरे आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका? आमच्यावर पण करा. अस्वलाला एक केस अंगावर आला का, अंगावर केला काय? त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला तर काय होतं, त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा भाईंदरमध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी जर एकजूट सोडली, अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या चट्टीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत, पण तिकडे का नाही जात तुम्ही? आज मुस्लिम बांधवांनी या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो, आम्ही इथले मराठीच आहोत. हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. ख्रिश्चन समाज, सगळ्या समाजातले लोक आलेले. कारण त्यांनी काय सांगितलं, आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत. आणि आम्हाला काय सांगतात, नाही तुम्ही हिंदू नाहीत, हिंदूंना मारताय. हो, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत. 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही? तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत. पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे. म्हणजे आपण मराठी कधीपासून आहोत? 6व्या शतकापासून आहोत. आज जेव्हा परकीय आक्रमण होतो, भारतीय म्हणून आपण जातो अंगावर, पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावं.
अविनाश जाधवांचा आगमन एक जोरदार टाळ्या. आत्ता अविनाश जाधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर त्यांना का पकडून नेलं या प्रश्नासाठी सुद्धा हा मोर्चा आला होता. आता ते काय बोलतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरते. मला वाटतं त्याचा हा परिणाम त्यांनी पाहिला. चलो मी बोलतो तुझ्याशी. हो चालू राहणार. आपण बघतो की अविनाश जाधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत आणि आता सगळ्या बांधवांना ते संबोधित देखील करणार आहेत. त्यांची भूमिका काय आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. लागला आपण ठीक आहे. हो अविनाश जाधव आत्ता मोर्चाला संबोधन करणार आहेत. ते काय बोलतायत, काय प्रतिक्रिया देत आहेत आणि काय संबोधित करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. आदरणीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्याशी बोलतो. खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता. मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय. मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती मनसे आपण सगळ्यांनी सर्व पक्ष उभाठा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय. पोलिसांनी कितीही दडपशाही केली. आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात. आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता. अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया. आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं. मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्या वेळेला घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते. आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे. जेवढे आहेत तेवढा तुला पुरून उरणार एवढं नक्की आहे. त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं. मराठी माणूस कोणाला ऐकणार. आपली एकजूट आपली एकजूट आपली एकजूट मराठी माणूस आगे बढ़ो. म मराठीचा म मुंबईचा म मीरा भाईंदरचा आणि म महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आपल्या आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण इथे थांबवूया. आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला. जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे त्यांना सगळ्यांना कळलं. आता आज हे मीरा रोड आहे. आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं. त्यात माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत. त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला. त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा आम्ही आता एकत्र होणार. जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं. आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत.
आपण सगळे एकत्र राहू. सर्व राजकीय पक्ष, सर्व संस्था यांच्या सहभागाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो. आपण मराठी एकीकरण समितीच्या हाकेला साथ देऊन आज या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आलात त्याबद्दल आपले आभार. जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी तुम्हाला सांगू का, मला रात्री जेव्हा उचललं होतं ना तेव्हा जेवढं अस्वस्थ नव्हतं तेवढं मी इथे येताना अस्वस्थ होतो. कारण जे काय मराठी माणसाने आज मीरा भाईंदरमध्ये करून दाखवलं होतं माझ्याकडे शब्दच नाहीत. म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला होतो त्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक हवालदार हे टीव्हीवर फक्त हेच पाहत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो. तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल. मी एका चॅनलला पाहत होतो, एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो. त्यावेळेला 3.5 लाख लोक लाईव्ह पाहत होते. याचा अर्थ विचार करा की महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिलं असेल. प्रत्येक घराघरात आजचं मराठीचं आंदोलन गेलेलं आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत असं काही घडलं तर असेच मोर्चे निघतील, याचं सरकारने दखल घ्यावी. आधीचा मोर्चा निघाला त्या मोर्चाला अशा पद्धतीने कुठेही कोणाला ताब्यात घेतलं नाही. या मोर्चामध्ये मात्र दिसेल त्याला ताब्यात घेतलं. या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता. सकाळी ज्या वेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले मी त्यांना विचारलं की साहेब मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत. सो मी रात्री 3 वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती. मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली, वरती खूप पोलीस होते. मी माझे 2-3 सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो. परंतु जी काही त्याच्यानंतर वसई विरार आणि या पट्ट्यातनं आमचे 1,500च्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते. त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, पोलीस येत होते, महिलांना गाडीत भरत होते, आमच्या लोकांना गाडीत उचलून घेऊन जात होते. मला कळत नव्हतं की यांना आमच्या लोकांना उचलून का नेत आहेत. आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही काय दहशतवादी आहोत का? कुठले संबंध नव्हते, मराठी लोक होती इथली, त्यांनी देखील जमा झाले म्हणून त्यांना मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे? आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मी पुन्हा सांगतो, प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाही आहे. कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून ते मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. कुठेतरी त्यांचा मतदारसंघ आहे, ज्या पद्धतीने वातावरण बदललं त्या पद्धतीने त्यांनी बदललं नाही. हे बघा, माझं असं मत आहे, आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून बघतो. आता एकत्र राहणं गरजेचं आहे. आता आम्हाला आपापसात वाद करायचे नाही आहेत. जर इथल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या, सगळे पक्ष एकत्र आले तर त्यांनाही पण एकत्र करा. आता रिपब्लिकन पार्टीचे खांबे माझे मित्र ते इथे आहेत. सो माझं मत आहे की सगळे मराठी लोक एकत्र होते. अनेक आमदार म्हणतात, नरेंद्र मेहता म्हणतात की या मोर्चाच्या बाबतीमध्ये त्यांचा हेतू चुकीचा आहे. तुम्हाला सांगतो त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्यानेच तो 40 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला, सगळ्या प्रेसला दिला आणि आता आम्हाला सांगतो मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का नाही आला तू? या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे, त्या नालायक माणसाची आहे.
या सगळा मीरा भाईंदर मधला जो मराठी टक्का आहे ना तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी कोणी आता हे आता कसं आहे यांचे तुम्ही भाषण ऐकले का या व्यापाऱ्यांची त्यातल्या एका महिलेचं भाषण असं होतं ती महिला अशी म्हणाली होती हम लोग 4 दिन दुकान बंद रखेंगे तब इन मराठी लोगों को पता चलेगा ये भूखे मरेंगे आम्ही भूखे मरणार हे जे तुझ्या दुकानाचे सामान येतं ना गहू तांदूळ ते आमचे परभणी बीड इकडची लोक पिकवतात आणि तेव्हा ते सामान तुझ्याकडे येतात तू फक्त एजंटशिप खातेमधली हां तर माझं मत आहे तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे या महाराष्ट्रातला शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आमच्यासाठी धान्य पिकवत असतो तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही उपाशी मरणार आम्ही जर ठरवलं तर तुम्ही उपाशी मराल आम्हाला नका सांगू आम्ही उपाशी मरू खरं तर मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली असेच आमच्या विरोधात जात जा सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होतं माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय पोलीस खात्याने दबावपोटी केलं तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार त्यांना सस्पेंड करावं आमची मागणी नाही पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय अहो हा मराठी माणूस आहे कसा काही गैरजेपी होईल मला खात्री होती म्हणजे सकाळी 10 वाजता इथे कोण नव्हतं फक्त पोलीस होती पण मी सतत माझ्या बरोबर होतो त्यांना सांगायचो की आमची लोक येणार हा मराठी माणूस घाबरून घरात बसणार नाही आणि काही वेळाने ते झालं रस्त्याच्या रस्ते तुडुंब भरले 12-15% मराठी माणूस जे मेरठमध्ये आहे आणि त्याची ताकद आमच्यासमोर नाही मी तुम्हाला तेच सांगतोय की जे काय 12-15-18% जे काय आम्ही आहोत ना ते तुला पुरून ओरल्याशिवाय राहणार नाही तुझं राजकारण संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मीरा भाईंदर याच्या पुढे आम्ही आता जे काही मला ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्या सगळ्या संघटना सगळे पक्ष आम्ही भेटून पुढची जी काही भूमिका आहे ती आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळवू प्रताप सरनाईकांना या मोर्चातनं हुसकावलेलं आहे गो बॅकच्या घोषणा आंदोलकांनी दिलेल्या आहेत सरनाईकांसमोर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत त्यांना मोर्चेकरांनी हाकलून लावलंय तर त्यांना चेचलं पाहिजे असं नाईकांनी म्हटलं आज सकाळपासून हा खरं तर नेतृत्वहीन असा मोर्चा होता मात्र तरीही मराठी माणसानं चिवटपणे दुपार उलटून गेल्यावर सुद्धा हा मोर्चा दडवून ठेवलेला आहे आत्ता संदीप देशपांडे आणि त्यानंतर अविनाश जाधव या ठिकाणी आले त्यांनी मोर्चेकरांना संबोधन केलेलं आहे आणि अशा प्रकारे मोर्चा यशस्वी केल्याबद्दल मराठी माणसांचे आभार सुद्धा मानलेले आहेत तुम्ही आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे बघा राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत त्यामुळे बाकीच्याला काय राजकारण करायचं ते करू द्या प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं DCP प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो मला वाटतं पळलं नाही तर चपलेने मारायला पाहिजे होतं कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत लाज वाटायला पाहिजे पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरे जातात चपलेने मारला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता
त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते. मी या ठिकाणी मी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो. करायचं कारण महापालिकेच्या निवडणूक शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, त्यामध्ये सामावून एखादा दाखवून दिलेला 80 जागा आणि मागितल्या होत्या त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. तर राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असे निर्देश जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. का वाटतं पुन्हा आता राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत मराठी नाही. संदर्भात राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे. 19 वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाटाच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्यालाच कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, मित्र नसतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही, पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा. राऊतांचं नेहमीच असतं बोलणं की दाढी आज देखील त्यांनी विषय मांडलेला आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या 3 वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे नाव आता ठाणे महाराष्ट्रात गाजत असताना मुख्यमंत्री असताना आता कुठेतरी त्यांना डिवसण्याचा प्रयत्न आता ठाकरे राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतच राहतात. एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा पवार असू द्या, हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांना डिवसणं म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला डिवसण्यासारखं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच. आता मीरा भाईंदरला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा होता. त्या कार्यक्रमामध्ये मलाही डिवसण्याचा प्रयत्न केला म्हणून काय मी हात बोलवून बघत राहायचं का? असं होत नाही. राजकारणामध्ये राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं. शांततेत मोर्चा काढणार होते मात्र एकीकडे ही त्यावेळेची दृश्य आहे ज्यावेळी सरनाईकांनी मोर्चाला उपस्थिती लावली होती. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते, मात्र यावेळी आंदोलकांनी त्यांना हुसकावून लावलं. त्यांनी माध्यमांशी मात्र काही वेळ बातचीत केली आणि त्यानंतर ते निघून गेले. मराठी माणसांनी आज हा मोर्चा विजयी केलेला आहे. विजयी मेळाव्यासारखाच हा मोर्चा सुद्धा विजयी केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं ठोस नेतृत्व नसताना दुपार उलटून जाईपर्यंत मराठी माणूस चिवटपणे मीरा रोड सारख्या ठिकाणी मुख्य चौकात एकत्र आला होता, घोषणा देत होता. केवळ नारे नाही तर प्रत्येक मराठी माणसाकडे प्रश्न होते, प्रशासनासाठी प्रश्न होते आणि मराठी माणूस ते प्रश्न विचारत होता. त्या प्रश्नांची उत्तरं त्याला प्रशासनाकडनं हवी होती. पोलिसांनी का दडपशाही केली आहे